मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना देह मंदिर। जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी खरोखरच अलौकिक असून ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांनी जीवन लखलखित करणारी असावी। दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जातोय आमच्या विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव येथे आणि निमित्त आहे विद्यालयात सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दीपोत्सव साजरा करण्यासाठी। चला तर मग मित्रांनो, आमच्या विवेकानंद विद्यालयात। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विकास काका हरताळकर, संस्थेचे सहसचिव आदरणीय विनीतदादा हरताळकर, त्याबरोबर नेताताईंचे आई बाबा जे या सणाच्या निमित्ताने जो गोतावळ्यात जमतो त्याच निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हा सण सणांची वाणी जिला म्हणता येईल तो हा सण म्हणजे दीपावली, ज्या निमित्तानं सर्व करतो की आपण त्यांना तबला साथ द्यावी। त्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करूया। हॅलो हॅलो गीत गायन सादर करतायत आदरणीय विवेक बाविस्कर सर आणि तबला वादन या ठिकाणी आहे सोबतीला आदरणीय भावे सर यांचं। जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी,
वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जन्माये नवे जळता मतीची भंगुली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंदिरी बहरून आल्या वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे जय शारदे जय शारदे वागीश्वरी. काही वर्षांपूर्वी दिवाळीला एक पत्र लिहिलेलं होतं, याचं वाचन मी या ठिकाणी करतोय. प्रिय दिवाळी, सस्नेह नमस्कार. तू अनादी काळापासून टिकवून ठेवलेलं तुझं चैतन्य नेहमीच उत्साह प्रदान करतं ग. कसं जमतं हे तुला? तुझं येणं हा रावाचा आणि रंकाचाही आनंद द्विगुणित करतं. कदाचित काही वेळा रंकाला तुझं येणं परवडत नसतं, पण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवून तो तुझं येणं साजरं करतो. ते तुलाही कळू देत नाही. तुझं उजळणं आणि उजळवणं हे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असतं. तुझं येणं आबालवृद्धांसाठी निर्मितीचा आविष्कार असतं. तुझं येणं म्हणजे स्वच्छ आकाश. तुझं येणं म्हणजे लख प्रकाश. तुझं येणं म्हणजे बच्चे कंपनीची दंगल. तुझं येणं म्हणजे नात्यांसाठी मंगल. तुझं येणं म्हणजे अंगण सजणं असतं. तुझं येणं म्हणजे आसमंत उजळणं असतं. तुझं येणं म्हणजे गोडधोड पदार्थांची रास. तुझं येणं म्हणजे दिव्यांची आरास. तुझं येणं म्हणजे सुगंध दरवळणं. तुझं येणं म्हणजे आईनं लेकरांना कुरवाळणं. तुझं येणं म्हणजे सुगंधी उठणं. तुझं येणं म्हणजे मिठाई वाटणं. तुझं येणं म्हणजे काहींचं जमणं. तुझं येणं म्हणजे काहींचं रमणं. तुझं येणं म्हणजे राजस. तुझं येणं म्हणजे वसुबारस. तुझं येणं म्हणजे मोती स्नानाची वेळ होणं. तुझं येणं म्हणजे पाडव्याची सांगीतिक पहाट होणं. तुझं येणं म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी. तुझं येणं म्हणजे होम मिनिस्टरची पाडव्याला पैठणी. तुझं येणं म्हणजे अभ्यंग स्नान. तुझं येणं म्हणजे झुकून थोरांचा सन्मान. तुझं येणं म्हणजे लेजर. तुझं येणं म्हणजे प्लेजर. तुझं येणं म्हणजे अनेकांचं आश्वासन. तुझं येणं म्हणजे सुयोग्य प्रशासन. तुझं येणं म्हणजे नाटकाचा पहिला प्रयोग. तुझं येणं म्हणजे विविध रंगी वेचक वेधक दिवाळी अंकांचा योग. तुझं येणं म्हणजे तरुणांचा कट्टा. तुझं येणं म्हणजे महिला मंडळाच्या गप्पा. तुझं येणं म्हणजे कुटुंबाची लगबग. तुझं येणं म्हणजे लाइटिंगची झगमग. तुझं येणं म्हणजे तरुणाईची हुल्लडबाजी. तुझं येणं म्हणजे फटाक्यांची आतषबाजी. तुझं येणं म्हणजे नवीन गाडी घेणं. तुझं येणं म्हणजे स्वप्नातील नवीन घर होणं. तुझं येणं म्हणजे शक्ती. तुझं येणं म्हणजे भक्ती. तुझं येणं म्हणजे रिश्तों में प्यार बांटना. तुझं येणं म्हणजे हम साथ साथ एक रहना. तुझं येणं म्हणजे कमाल. तुझं येणं म्हणजे धमाल. तुझं येणं म्हणजे विलास. तुझं येणं म्हणजे विकास. तुझं येणं म्हणजे दिवेही आनंदी आणि पंट्याही उत्साही. तुझं येणं म्हणजे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. शेवटी काय, आयुष्य आणि वर्तमान कितीही ठणकत असलं तरीही तू ये, कारण तुझ्या उजेडाचा उत्सव
हा संस्कृतीच्या शृंगाराचाच एक भाग आहे. त्यामुळेच तुझं येणं म्हणजे संस्कृतीचं लेणं असतं. म्हणूनच आम्ही तुझं देणं लागतो. तुझ्या लेकरांना सदैव जगण्याचं बळ आणि निरामय आरोग्य आणि चैतन्य लाभू दे तुझ्यासारखंच. तुझी आम्हा सर्वांवर कृपा राहू दे. तू आहेसच अशी शुभदिनी शुभदायिनी शुभ दीपावली. तुझाच स्नेह प्रार्थी प्रसाद वैद्य. धन्यवाद. यानंतर आदरणीय काकांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाने आजच्या या दीपोत्सवाची आदरणीय काका विनीत दादा आदरणीय राधा काकू पार्श्वगायिका एक शब्द काकू पार्श्वगायिका आपल्या कुटुंबाच्या पार्श्वनायिका तुम्ही आहात खऱ्या अर्थाने. आदरणीय विनीत दादा आदरणीय नीरज दादा आदरणीय गोवर्धन काका आपणही या कृपया मंदिर चित्त मंदिर एकतेचे प्रार्थना. देह मंदिर चित्त मंदिर एकतेचे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पुरुषाची साधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एकतेचे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
प्रार्थना देव मंदिर चित्त मंदिर एकतेची प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना नित्य हो आराधना. एक 2 मिनिटं मधलं 1 मिनिट घ्या बरं सर व्हिडिओ केला मी व्हिडिओ केला सर व्हिडिओ येतो जा तुम्ही. टाळ बोलेची बळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची बळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव दरबारी आले रंक आणि राव झाले करूप नाही भेदभाव झाले करूप नाही भेदभाव गाऊ नाचू सारे होनी निसंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. जनसेवे पायी कायाची जवाबी आ आ जनसेवे पायी कायाची जवाबी घाव सोसुनिया मनी रिझवावी घाव सोसुनिया मनी रिझवावी ताल देवनिया बोलतो मृदंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. ब्रह्मानंदी देह बुडून या जाई ब्रह्मानंदी देह बुडून या जाई एक एक खांब वारकरी होई एक एक खांब एक एक खांब एक एक खांब वारकरी होई. कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची बळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची बळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज देवाजीच्या दारी आज देवाजीच्या दारी आज रंगला भंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या विवेकानंद विद्यालयात दीपोत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.